मोटरसायकल अपघातात ब्रेन डेड झालेल्या सत्यमने जगाचा निरोप घेतला, पण जाताना त्याने 5 लोकांना जीवनदान दिलंय. साथ में नाशा किया, उसको मैंने मेरे हाथ से खिलाया था। मुझे आप करके गया, किसी किया मुझे आता हूँ मुझे। आणि निर्णय घेतला की आम्ही ऑर्गन डोनेट करू. माझा मुलगा शरीराने नसेल पण कुठेतरी अंगदानाने कुठे ना कुठे तो सर्वाईव्ह करेल म्हणून हे आम्ही निर्णय घेतला. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीला साजेसं हे उदाहरण आहे. बाईक अपघातात 24 वर्षांचा सत्यम दुबे गंभीर जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं. दुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण या दुःखातही या कुटुंबाने समाजासमोर माणुसकीचा नवा आदर्श घालून दिलाय. ज्या कुटुंबाने आपल्या लेकराचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. एक प्रकारे जीवदान त्यांना मिळालं, काय सांगा? सर्वांना करायला पाहिजे साहेब, कारण माझा मुलगा परत येणार नाही आणि हे हस्बंड वाईफ म्हणून डिसिजन घेतला. फॅमिली लोकांनी डिस्कस केला आणि हे निर्णय घेतला की आम्ही ऑर्गन डोनेट करू. माझा मुलगा शरीराने नसेल पण कुठेतरी अंगदानाने कुठे ना कुठे तो सर्वाईव्ह करेल म्हणून हे आम्ही निर्णय घेतला आहे. पण सर्वांना सांगेन, प्लीज तुम्ही पण हे कॉज घ्या, लोकांना जीवन द्या. एक प्रकारे आपण जीवन दिलेलं आहे. तुमचा जो मुलगा होता तो त्याचा स्वभाव कसा होता, तो कशा प्रकारे कार्य करायचा, काय करत साहेब तो होता? मनाने खूप चांगला होता, सर्वांची हेल्प करत होता साहेब. आणि काय सांगू, तो खूप खूप स्वीट होता साहेब, हिरो होता तो. जे पण लोक आले आम्हाला बघायला, आम्हाला भेटायला, ते सर्व सांगतात तुमचा मुलगा हिरो आहे, हिरो. मनाला खूप चांगला होता, सर्वांची मदत करत होता साहेब. सत्यमचं हृदय थांबलं, पण त्याच्या अवयवांमधून 5 नव्या हृदयांची धडधड आजही सुरू आहे. पण हा निर्णय एका आईसाठी किती कठीण होता, तिनं नेमका काय विचार करून हा निर्णय घेतला, ते ऐकायलाच हवं. मेरे लिए तो ये बहुत ही कठिन है, लेकिन ऐसा लगता है कि मेरा बेटा अभी भी कहीं ना कहीं तो है, किसी दूसरे रूप में किसी के पास है। और क्या हुआ? आपसे जब वो गया था, आपसे बात हुई थी क्या? लास्ट में बात क्या किया आपसे और उसकी क्या इच्छा थी? साथ में नाशा किया, उसको मैंने मेरे हाथ से खिलाया था। मुझे आप करके गया, किसी किया मुझे आता हूँ मुझे। फिर नहीं आया, उसके बाद ऐसा आया। उसको क्या बनना था और क्या आपको क्या कहता था वो जब लोगों की मदद करता था? उसको पहले से ही बहुत पसंद है लोगों की हेल्प, स्कूल के टाइम से ही वो लोगों की हेल्प बहुत करता था। पहले से ही वो सबका ख्याल रखता था। तो मेरा बच्चा बहुत अच्छा है। सबको बहुत प्यार करता था वो। सत्यमच्या पालकांचा हा धाडसी निर्णय केवळ कौतुकास्पद नाही, तर समाजाला एक नवा विचार देणार आहे. कारण सत्यम आता फक्त आठवणीत नाही, तर 5 नव्या जीवांच्या श्वासातही कायम राहील. याबाबत आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी सत्यमच्या कुटुंबियांशी केलेली सविस्तर बातचीत आपण ऐकूयात. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, अशीच एक घटना वसईमध्ये घडलेली आहे. एका कुटुंबाने आपल्या मुलाचं एकुलत्या एक मुलाचे जे अवयव आहेत ते दान केलेलं आहे. मोठं काम त्यांनी धाडसी निर्णय घेतलाय. माझ्या त्यासोबत त्याचे वडील आहेत. काय सांगाल? हा एक मोठा धाडसी निर्णय आपण घेतलेला आहे. साहेब खूप हार्ड होता आमच्यासाठी, पण ते आम्ही घेतलं कारण तो सर्वाईव्ह करणार नव्हता. आम्ही विचार केला, मी आणि माझ्या बायकोने आणि मित्रांकडनं, की चला आपण हे निर्णय घेऊ, लोकांना पण थोडं जीवनदान देऊ. माझा मुलगा असा होता की सर्वांची मदत करता, जाता जाताना तो पण सर्वांची मदत करून गेला आहे. काहीतरी फॅमिलीज असेल ज्यांना हे ऑर्गन्स पाहिजे होते, तो डोनेट करून आम्ही सर्वांची मदत केली आहे. हेच आमचा निर्णय होता.
त्याचं जेव्हा तो कुठे गेला होता आणि कशासाठी गेला होता आणि तो काय करायचा? साहेब तो हॉटेल मॅनेजमेंट करून त्याला सेंट रेजिस लोअर परेलमध्ये त्याला जॉब लागली होती. तो फ्रंट डेस्कवर होता. त्यांना काय 2 दिवसाची महिन्याला 2 या 2 दिवसाचे असं ब्रेक भेटतात. तेव्हा ते सुट्टी भेटतात नाही. नंतर ते काय असं करतात की चला फिरायला जाऊयात. आम्हाला बोलून गेला तो फिरायला जातोय वापीला. सकाळी गेला आणि संध्याकाळी तो परत येत होता. नंतर त्याचा आम्हाला असं काही माहिती नाही, पण लोकांनी सांगितलं तिथे लोकल लोकांनी की तो ॲक्सिडेंट झाला त्याचं. आम्ही इथून गेलो वसईहून. वसईहून गेलो तर तो हरिया हॉस्पिटल वापीमध्ये ॲडमिट होता. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की तो उठणार नाही, त्याचा ब्रेन डेड झाला आहे. तर तिथून आम्ही 18 तारखेला इथे वसईला श्री साई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. विचार केला तर काहीतरी चमत्कार होईल, आमचा मुलगा उठेल, पण तिथे पण सेम सिच्युएशन होती. नंतर आम्ही ZCC आहे, ZCC ते ऑर्गन डोनेशन संस्था आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. तिथे आम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना विचारलं कसं काय प्रोसिजर असतं. त्यांनी पण आमचं खूप कौतुक केलं आणि आमच्या निर्णयाचं ते खूप आम्हाला कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व तुमची मदत करू, टेन्शन घेऊ नका. तर त्याने आमच्या या एरियामध्ये मियर रोड ते डहाणूपर्यंत या दरम्यान कोणताही ऑर्गन डोनेशनचा असा नसला तरी ते विरारमध्ये नालासोपारामध्ये एक हॉस्पिटल आहे रिद्धिविनायक, ते सजेस्ट केलं आम्हाला आणि त्या गव्हर्नमेंट लोकांनी ZCCने आम्हाला खूप मदत केली. ते आमच्या निर्णयानंतर त्याने ॲम्ब्युलन्स तिथून आलं रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स आला. ते घेऊन गेले माझ्या मुलाला. तिथे 2-3 दिवस ते स्ट्रगल करत होते कारण काहीतरी रिपोर्ट अपडाऊन होत होते. नंतर 22 तारखेला त्याचा ॲप्टिमा टेस्ट झालं. दोघे पण ॲप्टिमा टेस्ट झाल्यानंतर त्याला हे सांगितलं की हा उठू शकणार नाही, नंतर आम्ही याचं ऑर्गन डोनेशन करू. त्यावर त्यांनी आमचं ते काय कन्सर्न फॉर्ममध्ये आमची सिग्नेचर घेतली. नंतर ते 23 तारखेला त्याचे ऑर्गन्स डोनेशन झाले. त्या दिवशी आम्हाला तो डेथ घोषित मिळाला. काय सांगाल, आजकाल जे लोक आहेत मृत्यूनंतर तिथं अग्नी दिला जातो, काय आवाहन कराल? हे मी सांगेन सर्व लोकांना, प्लीज अशा परिस्थितीत तुम्ही पण निर्णय घ्या. हे थोडा हार्ड असतो लोकांना की हे निर्णय घेऊ शकत नाही. ते जीवनपर्यंत ते बघतात की आमचा मुलगा आता जाईल, आता राहील, पण तुम्ही एक निर्णय घ्या. कारण तुमचा मुलगा जाणार नाही. तुमचा मुलगा इथेच अभेद्यानं, तुमचा मुलगा आज पडोसमध्ये कुठे ना कुठेतरी तो जिवंत राहणार. फक्त त्याचा चेहरा बदलणार. त्याचे अवयव, त्याचे ते जे ऑर्गन्स आहे ते कोणाला तरी जीवन देणार. त्याला जीवन देणार, त्याच्या फॅमिलीला जीवन देणार. ते प्लीज तुम्ही पण पुढे येऊन आणि हे निर्णय घ्या. हे अवैधन जे केलेलं आहे ते कोणाकोणाला केलं काय माहिती नाही. नाही, हे गव्हर्नमेंटची एक संस्था असते. ते आम्ही कोणाला दिलंय ते पण माहिती नाही, कोणाला घेतलंय त्यांना हे पण माहिती नाही की आम्ही दिलेलं आहे. हे एक पारदर्शी असते की आम्हाला पण माहिती नाही कुठे गेला आहे आणि कोणाला भेटलाय, 5 लोकांना. आणि 5 लोकांना भेटलंय हे आम्हाला माहिती नाही कोणाकोणाला भेटलं आहे. या ठिकाणी जे लोक असतात प्रत्येकाने हे घेतलं पाहिजे, कारण अवयव दान हे महत्वाचं दान आहे आणि हे दान केल्याने आपला मुलगा असेल किंवा कोणी नातेवाईक असेल तो एक अवयवाच्या रूपाने या ठिकाणी जिवंत राहणार आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.